हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीवची खूप सुंदर अशी डिझाईन घेऊन आलेली आहे आणि खूप कमी वेळामध्ये होणारी डिझाईन आहे. तर थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी स्लीव्सला अस्तर जॉईंट करून घेतलेले आहे. स्लीव्स माझी 9 इंचाची होती, तर त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 10 इंचाची स्लीव्स केलेली आहे आणि त्याला अस्तर जॉईंट करून घेतलेले आहे. आता आपल्याला हा कॅनव्हस आहे. कॅनव्हसवरती आपण डिझाईन ड्रॉ करून घेऊया. आपल्याला 3.5 इंचावरती आणि डिझाईन ड्रॉ करताना तुम्ही पेनचा वापर करा, कारण मार्करने जर तुम्ही डिझाईन ड्रॉ केली तर त्याचं ब्रॉडनेस वाढण्याची शक्यता आहे. तर इथे बघू शकता मी 3.5 इंचावरती मार्क केलेलं आहे कॅनव्हसवरती आणि इथून 1.25 वरती मी मार्क करत आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये ब्लाऊजच्या स्लीवची डिझाईनचा शेप द्यायचा आहे. हे बघा मी दिलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला बाहेरच्या साईडला कट करून घ्यायचं आहे, कारण आपण हे अस्तरच्या कपड्यावरती जॉईंट करणार आहे म्हणून. हे बघा मी कट केलेलं आहे. आता आपला जो पेनाचा शेप आहे त्याच्यावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं शेप रेडी झालेलं आहे. तर इथे मी अस्तर घेतलेलं आहे हे आणि ह्याच्यावरती मी आता हा शेप बसवणार आहे आणि त्याला शिलाई मारून घेणार आहे. ह्याला तुम्ही प्रेसने सुद्धा चिपकवू शकता. मी इथे तुम्हाला शिलाई मारून दाखवलेलं आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्या शेपच्या नुसारच कट करायचं आहे, म्हणजे आपल्याला तो फोल्डिंग करून चारी साईडला फोल्ड करायचं आहे त्याला आपल्याला. हे बघा आता हे सगळं जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला त्याच्या साईडून फोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा सर्व बाजूने मी फोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपली ही जी मी अस्तर लावलेली स्लीव्स आहे त्याला आपण फोल्ड करून एकावरती एक ठेवून त्याला आपण मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी चॉकने मार्किंग करते. हे बघा मी चॉकने मार्किंग करून घेते. बघा हा सेंटर आहे. तसंच आपण ही स्लीवची डिझाईन जी बनवलेली आहे त्याला पण आपण मध्ये सेंटर करून घ्यायचं आहे. बघा आपण मी सेंटर करून घेतलेलं आहे. आता इथे जी बॉर्डर आहे तिथून आपल्याला वरती 1 इंचावरती मार्क करायचं आहे. 1 इंचावरती मार्क केलं आहे आणि हा जो टोक आहे खालच्या साईडचा तो आपल्याला ते मार्किंगवरती ठेवून आपल्याला ते मध्ये सेंटरला शिलाई मारून घ्यायची आहे, कारण जेव्हा आपण मध्ये शिलाई मारू तेव्हा कपडा हलणार नाही, त्याच्यासाठी एक मध्ये शिलाई मारून मी घेणार आहे. खालचं जे टोक आहे कॅनव्हसचं ते सेंटरवरती ठेवून नंतर शिलाई मारून घ्यायची आहे. बघा पूर्ण शिलाई मी मारून घेतलेली आहे. आता जेव्हा आपण राऊंडला ज्या डिझाईनवरती शिलाई मारू तेव्हा कपडा हलणार नाही आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई मारायला होईल. त्यासाठी एकदा मध्ये शिलाई मारून घ्यायची असते.
हे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे पूर्ण राऊंडला. आता जो मधला कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे. आता इथे आणि इथे दोन्ही साईडला टोकाला आपल्याला थोडेसे कट्स मारायचे आहेत, पण कट मारताना हे लक्षात ठेवा की कट शिलाईवरती नाही गेले पाहिजेत. आता जी मधली शिलाई आपण सेंटरला मारली होती ना ती आपल्याला ओपन करून घ्यायची, तेव्हा आपण तो वरचा जो कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करायला होईल. हे बघा वरच्या साईडून पण मी ओपन करून घेते. हे बघा दोन्ही साईडची मी शिलाई काढून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. आता हा आपल्याला कपडा आहे तो आतमधल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला शिलाई, तुम्ही हवं तर प्रेस सुद्धा करू शकता. मी तुम्हाला ह्याच्यावरती डायरेक्ट शिलाई मारून दाखवते. हे बघा खूप सुंदर असं आणि फिनिशिंगमध्ये मी ही डिझाईन बसवून घेतलेली आहे. आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे बघा मी 1 इंचाची पट्टी घेऊन त्याचे असे स्ट्रिप्स बनवलेले आहेत. तर आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता. मी व्हाईट पेपर घेतला आहे कारण तुम्हाला दाखवायसाठी त्याच्यावरती मला इझी पडेल, ड्रॉ केलेलं वगैरे समजेल. तुम्ही न्यूजपेपर पण घेऊ शकता. आणि मी इथे पेनानेच ड्रॉ करत आहे, तुम्हाला दाखवते मी. आपल्याला हा जो शेप आहे ना वरती स्लीव्सला आपण अटॅच केलेला जो आहे तो आपल्याला ह्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचा आहे. स्लीव्स पेपरवरती ठेवून आपल्याला जो हा शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता ह्याचा मध्ये सेंटर आहे त्याला मी स्ट्रेट लाईन मारून घेणार आहे. बघा मध्ये सेंटरला मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. ही पट्टी आहे ती मी एक इंचाची कपडा घेऊन त्याची फोल्ड करून या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. आता या पट्ट्या कट करायच्या आहेत आपल्याला, मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपल्याला दोन्ही साईडला एवढं शिलाईमध्ये जाईल एवढं ठेवून पट्ट्या आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे बघा आता अशा पट्ट्या मी बाकीच्या सर्व पट्ट्या कट करून घेतले. त्याच्यामध्ये काही आहेत माझ्याकडे स्टिप्स. तर त्या ह्या कशा लावायच्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. हा पेपर आहे, मध्ये जी आपण लाईन सेंटर केलं आहे तिथे आपल्याला सुई घ्यायची आहे मधोमध.
आणि एक एक पट्टी आपल्याला त्याला अटॅच करत न्यायची. पट्ट्या दोन्ही साईडला कपडा एकदम व्यवस्थित ठेवा, एकसारखाच ठेवा. बघा सगळ्या पट्ट्या मी मध्ये सेंटरला अटॅच केलेल्या आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आता नेक्स्ट आहे आपल्याला जे ज्या साईडला सेप आपला दिलेला आहे ना तिथे आपल्याला सुई ठेवायची आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते तसं तुम्ही करा. आणि ही जी पट्टी ह्या साईडची आहे ना ती दुसऱ्या पट्टीवरती आपल्याला फोल्ड करून घ्यायची. जो आपण सेप दिलाय त्याच्यावरतीच आपली शिलाई आली पाहिजे. दुसऱ्या साईडची पट्टी आहे ती दुसऱ्या साईडलाच फोल्ड करायची. दोन्ही पट्टे अपोजिट साईडला फोल्ड करून आपल्याला ही डिझाईन पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. त्या सेपवरतून आपल्याला खाली घ्यायचे आहेत सुई आणि दुसऱ्या साईडला आपल्याला अशा टाईपमध्ये पट्ट्या जो आपण सेप पेनाने मार्क केलेला आहे त्याच्यावरतीच आपली शिलाई एकदम परफेक्ट गेली पाहिजे, कारण त्याच्यावरतीच आपल्याला बाईचा सेप बसवायचा आहे परत. हे बघा मी पूर्ण पट्ट्या मी बसवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्याला आपल्याला जी बाई बसवलेली आहे त्याच्यावरती आपल्याला त्याला सेट करून घ्यायचं आहे. आता हा जो मिररचा सेंटर आहे त्या सेंटरवरती आपल्या बाईचा सेंटर ठेवून तुम्ही पाहिजे तर ह्याला पिनअप करू शकता. सेंटर ठेवून पूर्ण राऊंडला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. ही डिझाईन बनवल्यानंतर खूप सुंदर दिसते आणि घातल्यानंतर तर अजूनच सुंदर दिसते. जो आपल्या पेपरचा सेंटर आहे त्याच्यावरती आपल्याला बाईचा सेंटर ठेवायचा आहे, जो आपण मार्क केलेला आहे तो, आणि सर्व बाजूने त्याला शिलाई मारून घ्यायची आपल्याला. बघा मी एकदम परफेक्ट बसवलेलं आहे. तुम्हाला जर व्यवस्थित बसवता येत नसेल तर तुम्ही त्याला पिनअप सुद्धा करू शकता. पिनअप केल्यामुळे काय होईल, हलणार नाही कपडा. आणि आता हा जो मधला पेपर आहे तो मी काढून घेणार आहे. धागे वगैरे काय असतील तर ते कटिंग तुम्ही करून टाका.
तुम्ही याच्यासाठी न्यूजपेपर पण वापरू शकता, पण मी व्हाईट पेपर का वापरला कारण त्याच्यावरती तुम्हाला ड्रॉ वगैरे केलेलं दिसायला पाहिजे म्हणून. न्यूजपेपरवरती पण ही डिझाईन खूप इझिली होऊन जाते. पूर्ण पेपर मी काढून घेते. जे काही धागे वगैरे असतील ते कट करून घ्यायचे. हे बघा, पूर्ण मी पेपर काढून घेतलेलं आहे आणि पुढच्या साईडून ही डिझाईन अशी दिसते. खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून थोडंसं त्याला छान दिसायसाठी मी त्याच्यावरती एक लेस लावणार आहे गोल्डन कलरची. त्याच्यामुळे ती अजूनच भारी डिझाईन खूप सुंदर वाटणार आहे. तर मी ते धागा चेंज करून घेते. मी प्रत्येक लेसला त्या लेसच्या प्रमाणेच धागा लावते. जी लेस असेल त्या रंगाचीच. त्याच्यामुळं काय होतं, फिनिशिंग वगैरे खूप छान वाटते. हे बघा, ही गोल्डन कलरची मी लेस घेतलेली आहे. जास्त ब्रॉड पण लेस घेऊ नका, एकदम नाजूक अशी लेस घेतलेली आहे. आणि आता हिला मी ह्याच्यावरती लावून दाखवणार आहे तुम्हाला की फायनल लुक याचं कसं होणार आहे ते. वरच्या साईडला जिथे सेंट्रल आहे तिथे मी फोल्ड करून घेतलेले आहे कारण त्याच्यामुळं त्याचं लुक छान येणार आहे. शेप आपल्याला जसं पाहिजे तसं त्याचं दिसणार आहे. आणि इथे थोडीशी कट करून त्याला फोल्ड करून घेणार आहे मी. त्याला मी दोन्ही साईडून शिलाई मारणार आहे लेसला. बघा, मी लेस लावलेली आहे आणि खूप सुंदर डिझाईन अशी इथं बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे 3 बटनसुद्धा लावू शकता, पण मला नाही लावायचे आहेत कारण ते जे लेसचं लुक पूर्ण व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून मी एवढीच डिझाईन ठेवणार आहे. तर तुम्हाला माझी बाईची डिझाईन कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.